नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी शेती या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेचा 22वा हप्ता सुद्धा मिळण्याची वेळ जवळ आलेली आहे. तसं पाहिलं तर हा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यातच मिळालं पाहिजे होतं. मात्र तो मिळाला नाही. मात्र आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे. आणि तशी एक सूचना कृषी मंत्रालयाच्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. आणि त्यावर असं लिहिलेलं आहे की श्री पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब हे 13 मार्च रोजी आसाम दौऱ्यावर जाणार आहेत आणि तिथूनच ते 13 मार्च रोजी 5 वाजता हा 22वा हप्ता वितरित करणार आहेत, असे त्यावर माहिती देण्यात येत आहे. किती शेतकऱ्यांना वितरित केल्या जाणार, किती रक्कम वितरित केल्या जाणार याबाबतची सर्व माहिती नोटीसवर दिसत आहे. पण शेतकरी मित्रांनो, महत्त्वाची याच्यात एकच गोष्ट आहे की शेतकरी वाट पाहत होते नमो शेतकरी योजनाच्या 8व्या हप्त्याची. आणि आता 8वा हप्ता तसं पाहिलं तर खूप आधीच मिळाला पाहिजे होता. मात्र तो अद्यापपर्यंत मिळाला नाही. मग आता एखाद्या वेळेस याच PM किसान योजनेच्या हप्त्यासोबत मिळू शकतो का? मात्र त्या बाबतीत तशी काही अपडेट आलेली नाही. आणि हा PM किसान योजनेचा हप्ता 13 मार्च रोजी 5 वाजता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येईल असं त्या नोटीसवर सांगितलेलं आहे. मात्र PM किसान योजनेची जी काही अधिकृत वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर तसं कोणत्याही प्रकारचा आणखी तरी अधिकृत अपडेट दिसत नाही. जे काही 21वा हप्ता 19 नोव्हेंबर रोजी मिळाला होता, त्याच हप्त्याबाबत या PM किसान योजनेच्या वेबसाईटवर माहिती दिसत आहे. आता त्याबद्दलची माहिती ज्यावेळेस या पोर्टलवर अपडेट होईल, त्यावेळेस आपण 100% समजायचं की 13 मार्च रोजी आसाम राज्यातून श्री पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब 5 वाजता हा हप्ता आपल्याला वितरित करणार आहेत. आणि तशी जर त्या पोर्टलवर सूचना आली, तर त्याबद्दलची सुद्धा माहिती आपण या चॅनलवरच्या माध्यमातून देण्यात येईल. मात्र सध्या एवढीच अपडेट आणि ही माहिती होती. आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कॉमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. तोपर्यंत धन्यवाद.